षोडशो अध्याय. श्री गणेशाय नमः. भक्तजन तारणार्थ यतिरूपे श्री दत्त भुवरी प्रकट होत. अक्कलकोटी वास केला जे जे झाले त्यांचे भक्त. त्यात श्रेष्ठ श्री स्वामी सुत ऐकता त्यांचे चरित्र. महादोष जातील प्रसिद्ध मुंबई शहरात. हरिभाऊ नामे विख्यात. आनंद होते आनंदत. निर्वाह करीत नौकरीने. कोकण प्रांती राजापूर तालुक्यात इटी या गाव सुंदर. हरिभाऊ तेथील राहणार. जात मराठी तयांची. जे खोत त्या गावाचे होते संपन्न पूर्वीचे. त्याच गावी तयांचे माता बंधू राहती. मुंबईत तयांचे मित्र ब्राह्मण उपनाव पंडित. ते करिता व्यापार त्यात तोटा झाला तयासी. एका समयी पंडितांनी स्वामी कीर्ती ऐकली कानी. तेव्हा भावधनुनी मनी नवस केला स्वामी ते. जरी 8 दिवसात मी होईन कर्जमुक्त. तरी दर्शना त्वरित अक्कलकोटी येईन. यासी 7 दिवस झाले काही अनुभव न आले. तो नवले एक वर्तले एक चित्ता देऊनी. हरिभाऊ आणि त्यांचे मित्र अफूजा व्यापार करिता त्यात आपणा नुकसान सत्य येईल असे वाटले. त्यांनी काढली एक युक्ती. बोलवून पंडिताप्रती सर्व वर्तमान त्या सांगती. म्हणती काय करावे हे नुकसान भरावयासी. द्रव्य नाही आम्हापासी. फिर्याद होता अब्रुसी. बट्टा लागेल आमुच्या. तेव्हा पंडित बोलले मलाही काही कर्ज झाले. निघेल माझे दिवाळे यात संशय असेना. तुम्ही व्हावया कर्जमुक्त. यासी करावी युक्ती एक. तुमचा होऊन मी मालक. लिहून देतो पेढीवरी. उभयंतासी ते मानले. तत्काळ तयापरी केले. तो नवले एक वर्तले एका सादर होऊनी. अपूचा भाव वाढला. व्यापारात नफा झाला. हे सांगावया पंडिताला. मारवाडी आला आनंदे. पंडिते ऐकूनी वर्तमान. आनंद झाला त्याला लागून. हरिभाऊ ते भेटून वृत्त निवेदन मग केले. अक्कलकोटी स्वामी समर्थ सांप्रतकाळी वास करीत. त्याचीच कृपा ही सत्य. कर्जमुक्त झालो आम्ही. नवस केला तयासी. जाऊ आता दर्शनासी. वार्ता ऐकून उभयंतासाई चमत्कार वाटला. ज्यांनी आपुले मनोरथ पूर्ण केले असती सत्य. ऐसे जे का समर्थ अक्कलकोट नांदती. जरी अक्कलकोटा प्रती येतो तुमच्या सांगाती. आम्ही पाहून या स्वामी मूर्ती. जन्मसार्थक करू की. गजानन हरिभाऊ पंडित त्रिवर्ग अक्कलकोटी जात. समर्थाचे दर्शन घेत पूजन करीत भक्तीने. पाहुणी समर्थांची मूर्ती. तल्लीन हरिभाऊंची वृत्ती. मुख पाहता नयन पाती. न लवती तयांची. तेव्हा समर्थे तयासी. शिवराम मारुते ऐसी. नामे दिदली त्रिवर्गासी. आणिक मंत्र दिदले. पंडित राम म्हटले. गजानना शिवराम दिदले. मारुती हरिभाऊ म्हटले. तिघे केले एक रूप. मग समर्थे त्यावेळे त्रिवर्गाजवळ बोलाविले. तिघासी 3 श्लोक दिदले. मंत्र म्हणून ते ऐका. श्लोक. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा गुरुर्देव परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. ऐसा मंत्र हरिभाऊ ते दिदला असे समर्थे. तेव्हा तयाच्या आनंदाते पारावार नसेची. दुसरा मंत्र गजाननाला त्यावेळी श्रीने दिदला. तेव्हा तयाच्या मनाला आनंद झाला बहुसाळ. श्लोक. आकाशात पतित तोय तया यथा गच्छित सागरम. सर्वदेव नमस्कारम केशवम प्रति गच्छित. संतोषले त्यांचे मन. मग पंडिताजवळ घेऊन एक मंत्र उपदेशन केले पावन तया ते श्लोक. इदमेव शिव इदमेव शिवम इदमेव शिवम इदमेव शिव. 300 रुपये तयानी होते मुंबईहून. त्यांचे काय करावे म्हणून विचारले समर्थात. ऐसा प्रश्न ऐकून समर्थ बोलले त्या लागून. त्यांच्या पादुका बनवून येथे आणाव्या सत्वर. स्वामी सानिध्य काही दिन. त्रिवर्ग राहिले आनंदाने. हरिभाऊ चेतन मन स्वामीचरणी दृढ झाले. काही दिवस गेल्यावरी त्रिवर्ग एक अवसरी उभे राहून जोडल्या करी. आज्ञा मागती जावया. आज्ञा मिळता तयासी. आनंदे आले मुंबईसे. हरिभाऊच्या मानसे ध्यास लागला स्वामींचा. व्यवहारी वर्तता स्वस्थता नसे चित्ता. गोडन लागे ती संसार वार्ता. चैन नसे क्षणभरी. असो पुढे त्रिवर्गानी चांदीच्या पादुका पुरवणी. अर्पावया स्वामीचरणी आले अक्कलकोटा ते. भक्तजनाचा कैवारी पाहून डोळे भरी. माता ठेविला चरणावरी. बहुत अंतर सुखावले. चांदीच्या पादुका आणल्या त्या श्रीचरणी अर्पण केल्या. समर्थे आदर घेतल्या पायी घातल्या त्याच वेळी. त्या आत्मलिंग पादुका 14व्या दिवसेपर्यंत देखा. पायी वागावी भक्त सका. दिदल्या नाही कोणा ते. हरिभाऊ एके दिनी समर्था सानिध्य येऊन दर्शन घेऊन श्रीचरणी मस्तक त्यांनी ठेविले. तो समर्थ त्याप्रती घेऊन या मांडीवरती. वरदहस्त सत्वर गती.
मस्तकी त्याचे ठेविला, म्हणती तू माझा सुत, झालाशी आता मग निश्चित, परिधान करी भगवे वस्त्र, संसार देई सोडूनी, मग छाटी कप्पनी झोळी, समर्थ तयासी दिली ती घेऊनी, त्यावेळी परिधान केली सत्वर, आत्मलिंग पादुका सत्वरी, देते हरिभाऊचे करी, म्हणती जाऊनी सागर तिरी, किल्ला बांधूनी राहावे, धरू नको आता लाज, उभार माझा यश ध्वज, नको करू अन्य काज, जनभजना लावावे, जाऊनी आता सत्वर, लुटवी आपुली संसार, लोभ मोह अनुमात्र, चित्ती तुवा न धरावा, आज्ञा ऐकोनी आईशी, आनंद झाला मानसी, तत्वर आले मुंबईसी, साधू वेश घेऊनी, सद्गुरुनी मस्तकी हस्त, ठेविता झाले ज्ञानवंत, धन्य धन्य ते स्वामी सुत, धन्य स्वामी दयाळ, सद्गुरूचा उपदेश होता, तत्काळ गेली भव्यवता, उपरती झाली चित्ता, षडविकार निमाले, बहुत गुरुजना जगी असती, नाना मंत्र उपदेशेती, भव्य द्रव्य प्राप्ती स्तव निश्चिती, ढोंग माजवती बहुत, तयाचा उपदेश न फळे, आत्मरूपी मन न वळे, सत्य ज्ञान काही न कळे, मन न तळे प्रपंची, तयासी न म्हणावे गुरु, ते केवळ पोट भरू, भवसागर पहिले तिरू, तीरे ते तैसे नव्हेची समर्थ, जे परमेश्वर साक्षात, मस्तकी ठेविता वरदहस्त, दिव्य ज्ञान शिष्याते, असो हरिभाऊने काय केले, ब्राह्मणासी बोलाविले, संकल्प करून ठेविले, तुळशीपत्र घरावरी, हरिभाऊ घर लुटविता, तारा नामी त्याची कांता, ती करी बहुता आकांता, घेत उरबडवुनी, म्हणे जोडून या कर, लुटविता तुम्ही संसार, हा नव्हे बरवा विचार, दुःख लागेल भोगावे, आजवर अब्रुने दिवस काढले आपणत, परी आता अवलक्षण, आपणा काय आठवले, हसतील सकल जन, धिक्कारतील पिशून, उपास पडता कोण खावया ते घालील, अल्पवयी आपणासी, बुद्धी सुचली हे कैसी, त्या गोनी या संसार सुखासी, दुःख डोही कापडता, संसार सुख भोगन, पुढे येता वृद्धपण, मग करावे मोक्ष साधन, सेवावे वन तपात, आपल्या वडिलांची थोरवी, मन माझी आणावी, त्यांची कीर्ती मिळवावी, उचित नसे आपणा, तुम्ही संसार सोडून जाऊनी बसाल जरी वनी, तरी मग सांगा कोणी, मजलागी पोसावे, माझे करिता पाणी ग्रहण, अग्नी ब्राह्मण साक्ष ठेवून, आपण वाहिली असे आन, स्मरण करावे मानसी, तुम्ही म्हणाल मज सवे, तूही घरदार सोडावे, मज समागमे फिरावे, भिक्षा मागत घरोघरी, तरी संसार सुखासक्त, मी असे जी सत्य सत्य, संसारी मनी विरक्त, माझे न होय कदाही, आता जरी आपण संसार टाकला लुटून, हे केले महात्म पुण्य, ऐसे कोण म्हणेल, कुटुंबा उपवासी मारावे, सर्वस्व धर्म करावे, यासी काय पुण्य कार्य म्हणावे, पाप उलटे होत असे, विनविते जोडून कर, अद्यापि स्वस्थ करा अंतर, आपला हा विचार सोडून द्याव्या प्राणप्रिया, ऐसी ती उत्तरे ऐकून स्वामी कुमरे, समाधान बहुत प्रकारे करीत असे ती परितारेच्या चित्तात, षडरूपी होते जगात, संसाराचे मिथ्यत्व ते लागी कळेना, आशा मनीषा भ्रांती आणि कल्पना वासना या डाकिनी, त्यांनी तिला झडपोनी आपणा धीन केलेसे, त्या योगे सद्विचार तेसी न सुचे अनुमात्र, धरून या दुराग्रह स्वामीसुता बोधित असे, षडविकार त्यागुनी रतला तो स्वामीचरणी, दृढनिश्चय केला मनी, संसार त्याग करावा, स्त्रियेच्या अंगावरी अलंकार तेही लुटविले समग्र, तिये दिदले शुभ वस्त्र परिधान करावया, आत्मलिंग समर्थे स्वामी सुता दिदले होते, त्या पादुका स्वहस्ते, मठा माझी स्थापिल्या, कामठी पुऱ्यात त्या समयी, मठ स्थापिला असे पाही, हरिभाऊ होऊन गोसावी, मठा माझी राहिले, धन्य धन्य ते स्वामी सुत, गुरुवाज्ञेने झाले विरक्त, परिजन ते निंदित, नाना दोष देऊनी, पूर्वजन्मी तप केले, त्याचे फळ प्राप्त झाले, सद्गुरुचरणी विनतले, सर्व फिटले भवदुःख, धन्य धन्य स्वामी माऊली, सुतावरी कृपा केली, त्यांच्या करुणेची सावली, विष्णू शंकरावरी असे, इति स्वामी चरित्र सारामृत, नाना प्रकृत कथा संमत, सदा भाविक परिसुक्त, षडपुस्तक गोड हा श्रीरस्तु, शुभम भवतु.